नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील खेडेगावात कल्पना ही महिला राहत होती। काही वर्षापूर्वी कल्पना हिचे लग्न रामकिसन नावाच्या तरुणासोबत झाले होते। लग्न झाल्यानंतर काही दिवस सुखात गेले। पतीपासून पाहिजे तेवढं शारीरिक सुख कल्पनाला मिळत असल्यामुळे ती समाधानी होती। अशातच तिला 2 मुले झाली। घरातील खर्च वाढत होता, त्यामुळे कल्पना व तिचा पती बाहेरगावी ऊस तोडणीच्या कामासाठी जात होते। कल्पना ही कष्टाळू होती, परंतु काही वर्षांनी पतीच्या स्वभावामुळे कल्पना वैतागली होती। एवढे कष्ट करून पती आपल्याला समाधानी करत नाही याचे दुःख तिला होत होते। कल्पना व तिचा पती रामकिसन हे दोघे ट्रॅक्टरमध्ये ऊस भरण्याचे काम करत होते। याच दरम्यान बीड जिल्ह्यातील गोरख नावाच्या तरुणासोबत कल्पनाची ओळख झाली। त्याचे ऊस तोडणीसाठी ट्रॅक्टर होते, त्यामुळे तो सर्वांचा परिचित होता। गोरख हा ऊसाच्या फड्यात आल्यानंतर ट्रॅक्टर भरेपर्यंत सर्वांशी गप्पा मारत होता। गप्पा मारतानाच त्याची कल्पनाशी ओळख झाली। ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांचेही घनिष्ठ संबंध सुरू झाले। कल्पनाने गोरखशी अनेक संबंध सुरू केले होते। कल्पनाला गोरख आवडू लागला होता। 2 मुले झाली। आता पती आपल्याला सुख देत नाही या उद्देशाने कल्पनाने गोरखबरोबर संबंध ठेवले होते। त्यांच्या अनैतिक संबंधाला 1 वर्ष झाले होते। 1 वर्षामध्ये ऊस तोडणीचे काम संपले होते, त्यामुळे कल्पनाला हा विरह सहन होत नव्हता। पतीच्या लपून सर्व काही सुरू होते। इकडे गोरख याला पण 2 मुली होती, तरी तो कल्पनाला खोटं सांगत होता। तो कल्पनाला सांगत होता की अजूनही माझे लग्न झालेले नाही, असे म्हणून तो तिच्याशी शारीरिक संबंध बनवत होता। ऊस तोडणी संपली तरीही दोघांचे एकमेकांसोबत मोबाईलवर बोलणे सुरू होते। ऊस तोडणीचे काम संपल्यामुळे दिवसा शारीरिक संबंध बनवणे त्यांना शक्य नव्हते, म्हणून गोरख हा काही कारण सांगून ट्रॅक्टर हा रात्रीला घेऊन येऊ लागला। याच संधीचा फायदा गोरख आणि कल्पनाला घेतला आणि त्यांचे रात्रीचे शारीरिक संबंध सुरू झाले। ऊसतोड कामगार ट्रॅक्टरमध्ये ऊस भरायचे, त्यावेळेस सारिका आणि गोरख ऊसाच्या फड्यात शारीरिक संबंध करायचे। सुरुवातीचे काही दिवस निघून गेले आणि ट्रॅक्टर भरायच्या वेळेस कल्पना गायब झाली। कल्पना ही काम करताना नेहमी गायब होते याची कल्पना तिच्या पतीला व कामगारांना आली। त्यांना शंका आल्यामुळे त्यांनी तिच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली। एक दिवस रात्रीच्या वेळी जेव्हा गोरख ट्रॅक्टर घेऊन आला, त्यावेळी कल्पना ही अचानक गायब झाली आणि गोरख हा पण गायब होता। त्यावेळी गोरख ऊसाच्या फड्यात कल्पनाची साडी काढून मनसोक्त आनंद घेत होता। पती रामकिसन आणि इतर कामगारांनी सारिका आणि गोरख यांना संबंध करताना पाहिले, त्यावेळेस पतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली। त्याने पत्नीला सोडण्याचा निर्णय घेतला। कल्पनाने सुद्धा पतीला सोडले आणि मुलं घेऊन गोरखसोबत राहायला निघून गेली। गोरख याने केज येथे भाड्याने रूम घेतले आणि कल्पनाला व मुलांना तेथे ठेवले। 1 वर्ष निघून गेले। सर्व काही सुरळीत होते, मात्र काही दिवसांनी गोरख हा कल्पनाला भेटत नव्हता। त्यामुळे कल्पनाला गोरखवर संशय येऊ लागला। तिने त्याला म्हटले, तू माझ्याशी लग्न कर। मात्र गोरख हा कल्पनाशी लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होता। कल्पनाच्या लक्षात आले की गोरख हा काहीतरी आपल्यापासून लपवत आहे। माझ्याबरोबर लग्न करतो म्हणते, पण लग्न करीत नाही, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे। त्यामुळे कल्पनाने गोरखला लग्नासाठी तगादा लावायला सुरुवात केली। 2 वर्ष कल्पनासोबत राहिल्यानंतर गोरखने स्पष्ट कल्पनाला सांगून दिले की माझे लग्न झालेले आहे, मला 2 मुले आहे, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही। मी तुला आयुष्यभर सुखी ठेवू शकतो आणि तुला काहीच कमी पडू देणार नाही, मात्र तुझ्याशी मी लग्न करू शकत नाही, असे तो म्हणाला। गोरखचे हे बोलणे ऐकून कल्पनाला वाटले, आपण आपल्या डोक्याला धोंडा मारून घेतलेला आहे। तिला खूप पश्चाताप झाला। याच्यासाठी आपण आपल्या पतीला सोडले आणि यानेच आपल्याला धोका दिला। कल्पनाने गोरखला म्हटले की तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी पोलिसात जाऊन तुझ्या विरोधात तक्रार देईल आणि बलात्काराची केस लावेल। असे म्हटल्यावर त्या दिवसापासून गोरख याने कल्पनाशी भेटणे बंद केले। कल्पनाने शेवटी पोलीस स्टेशन गाठले आणि त्याच्या विरोधात केस दर्ज केली। पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले। मात्र आता कल्पनेच्या नशिबी एकटे राहणे आले। पोलीस पुढील तपास करत आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।